मी तुला फोन केला ना तर तू बोलला तुम्ही तुला आज मी ऐकली काहीतरी स्वतःची स्टोरी सांगतो. हां तर मी काल ते पॉडकास्ट टाकले होते ना एक हां कोणती? किंवा बुधाची स्टोरी ती हडळीची. तर माझ्या मित्रांनी ती बघितली ऐकली ती काल. हा याची पोरं तर त्याने मला ना फोनवर काल स्टोरी सांगितली. तो बोलतो शैतान चौक आहे ना दादरला, तर तिथे ना ते लोक ना जेव्हा लहान होते ना तेव्हा तो एक इन्सिडेंट झालेला. अजून पण त्याचं ते लोक पुन्हा हे होता. म्हटलं त्याने स्टार्ट केली स्टोरी. आज खोकलं होतं, तब्येत ठीक नाही झाली. तर तो बोलतो आम्ही तेव्हा शैतान चौकी ना एक चाळ आहे, अजून पण चाळ आहे. तेव्हा बोलतो आम्ही पोरं खेळत होतो क्रिकेट नाही. आम्ही ना तिथे ना खाली ना एक ख्रिश्चन माणसाचं घर आहे. ख्रिश्चन माणसाचं घर, पण ते चांगले आहेत लोक, एकदम चांगले, मनाने चांगले. तर त्या घरात ना एक बाबा आणि एक मुलगी असे दोघांचंच परिवार आहे. तर काय आलं, आम्ही खेळत होतो. आम्ही खेळताना वगैरे आम्हाला पाणी ताण लागलं ना तर ते लोकच द्यायचे, कारण ग्राउंड फ्लोअरचं घर म्हणजे चाळीमध्ये. तर आम्ही रविवार होता, आम्ही बोलतो ना खेळत होतो आणि ना बोलतो ग्राउंड फ्लोअर असल्यामुळे ना त्यांच्या घरात सगळं दिसायचं ते लोक काय करतात काय नाही. तर एक दिवस ना त्यांचा दरवाजा असा उघडा होता आणि आम्ही लोक खेळलो आम्ही लोक खेळलो आणि आम्ही लोक पाणी प्यायला गेलो. 7-5 जण गेलो. तर ते बाबा आहेत ना त्या घरातले ना, ते अशा स्टुलावरती जेवायला बसलेले. हां, आणि त्यांची मुलगी आहे ना, तिने आम्हाला कोणा पाणी आणून दिलं, हे पाणी घ्या. तर ते बाबा बोलले या जेवायला या बाळांना जेवायला या. तर आम्ही बोललो नाही ना काका जेवा तुम्ही. हां, आता ते स्टोरी एकदम भयानक सुरू होते. त्यानंतर हे लोक पाणी प्यायले. ती जी मुलगी आहे ना तिने पाणी दिलं, मोठी मुलगी लग्नाला आलेली, तिने पाणी दिलं आहे ना. बाप बाहेर जेवतोय, ती आतमध्ये गेली आणि ना आतमधून आहे ना म्हणजे जळण्याचा वास आला. म्हणजे काहीतरी कोणते शिजवत आहे, करपत आहे काहीतरी असं मोठ्या आगीवरती किंवा काय असं. आम्ही 4-5 जण पाणी पितो दरवेळेस. पाणी तिने दिलं आणि आतमध्ये गेली किचनमध्ये. बाप बाहेर जेवतोय स्टुलावरती बसून. पुढची लोक अशी स्टूल छोटं घेऊन अशी जेवायची. भाजी बिजी दिली बापाला, एकदम हसली बिसली बोल आणि बोलतो आतमध्ये गेली आणि बोलतो आम्हाला कोणा वास यायला लागला असा. तर आम्ही बोललो बाबांना, त्या बोलतो बाबा काय जळलं आहे का काय. बोलतो आतमध्ये काय ताई बनवते. बोलतो का ती बनवत असेल, म्हणजे त्याने बाबाने सांगितलं. भाई 5 मिनिटांनी ना आम्ही काय बघतो, ती मुलगी आहे ना ती ना जळून पूर्ण केसांपासून पायापर्यंत जळालेली, काय न बोलता बाहेर आली. बाप जेवतोय स्टुलावरती बसून, आम्ही 5-6 लोक बघतोय आणि ना मेन म्हणजे काय माहिती आहे, ती जळते पण तिच्या तोंडातून एकही शब्द नाही आहे. तिने सुसाईड केलं होतं तेव्हा. आणि त्या बापाले असं म्हणजे जेवताना बघतोय तो, त्याने जेवण त्याला कळे ना काय करू ते. पोरगी समोर जळते आणि आऊ पण नाही करत आहे किंवा माणूस जळायलावरती हे करतो आणि तिचं ना सगळं टपटपत आहे, म्हणजे मांस वगैरे भाई असं. तर त्याने जेवण टाकून पोरीला वाचवायला गेला, तर तो पण म्हणजे जळाला. आणि ते बघून आहे ना ताबडतोब आहे ना तो म्हातारा होता ना बाबा, तो बोलतो तिथल्या इथे अटॅक आला. आम्ही लोकांनी बोंबाबोंब केली. आता हे आम्ही 5-6 लोकांनी बघितलं, म्हणजे आमची पोरं होती ना तोपर्यंत सगळी लोकं आली, तोपर्यंत दोघे पण जळाले होते. बाप तर अर्धा जळाला होता, पोरगी जळून ऑफ झाली होती वगैरे. मग कॉलनीत सगळी हे सगळी म्हणजे चाळी होते ना सूचित. आणि पहिले मोबाईल नव्हते, हे आता मोबाईल झाले. आणि ना त्यानंतर बोलतो पोलीस केस झाली वगैरे. त्यांच्या घरात कोण नव्हतं राहायला, सगळे गोवेकरी. हां, हे बाप आणि बेटी
बस. त्याची आई वारलेली होती पहिल्यांदाच फार पूर्वी. नंतर असं कळलं की तिचं एका मुलावर प्रेम होतं आणि बाप म्हणजे परमिशन देत नव्हता. मग तिने काय नाही बोलता आत्महत्या केली. आत्महत्या करेपर्यंत ना बापाला शंकाच नाही आली हिने जेवण वाढलंय आणि आतमध्ये जाऊन ती आत्महत्या करणार आहे. पण तिने जेवण पण वाढलं, त्या मुलांना पाणी पण हा दिलं. एकदम स्मित होऊन मस्त आहे की असंही नाही. तुला शंका पण नाही आली की पुढे काय होईल. हो. आता पुढे स्टोरी अशी होती भयानक की तिथं सगळं झालं करून विथिन 15 दिवसाच्या नंतर ना एक माणूस होता. तर पूर्वीचे कसे टॉयलेट बाहेर असतात, टॉयलेट बाहेर असतात. एक माणूस ना रात्री उठला 1 वाजता तर बाहेर बाथरूमसाठी गेला. काय सुसू तुसू काय तर उठला. तो असं गेला ना बाथरूमच्या तर त्याच्या बाजूने एक ना लेडीज अशी पासआउट झाली आणि बोलली काय काका एवढ्या रात्री जाते बाथरूमला. तर त्याने लक्ष दिलं नाही. ते म्हणजे बघू नये असं केलं. मग त्याला कळलंच नाही कोण गेलं बाजूला. सटकन तो गेला बाथरूमला, गेला बसला. तो आठवतो की आता लेडीज सारखं कोण बोलून गेलं झपकन की त्याचा मी चेहरा नाही बघू शकलो बाहेर. तो त्याला तो आठवतोय. अरे बोलतो हा आवाज तर बोलतो मेरीचा आवाज आहे, तुझी मुलगी मेली. त्याला घाम फुटला. तो कसा बसा करून बाहेर आला, सगळं आवरून आला आणि घरी गेला. हा मेरी नाव होतं तिचा. आणि कसं बस करून तो घरी आला. त्याला ताप भरला 4-5 दिवसानंतर. परत हा जो अनुभव आहे ना हा बाकीच्या लोकांना पण जाणवायला लागला. म्हणजे पण हा अनुभव आहे ना तिथले जे लोक राहतात ना ओळखीचे त्यांनाच फक्त हा त्रास व्हायचा. मात्र कोण तिथे पाहुणे आले राहायला कोणाकडे किंवा काय अननोन व्यक्ती गेला बाथरूमला तर त्यांना काही नाही, मग त्रास पण नाही, आवाज पण नाही, काहीच नाही. पण एक आहे त्या ज्या भूताने म्हणजे ती मेरी होती तर तिने कोणाला झपटले नाही, तिने कोणाला त्रास नाही दिला. ती फक्त लोकांना हाक मारते अजून पण. हां अजून पण ते आहे. तर ते सांगितलं त्याने. बोलतो तो माझा मित्र बोलतो ही स्टोरी सांग तुझ्या पोरांना आवडेल असं.